वनवासी आहे मी, फक्त कुणी नाही, मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय? हा. भीती नाही वाटत? वाटली तरी कुणाला सांगायचं? आता माई बापा हो, मला काही विचार करता येत नाही, मी गरीब बाई, मला कोणच नाही ना. वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही काय नाही. वाघाची मी मावशी आहे, वाघ काय करते? तुम्ही वाघाची मावशी आहे, त्यामुळे इथं वाघ. बरोबर आहे की, एवढ्या जंगलात जर वाघ राजा असला तर राजाची मावशी तुम्ही. अरे वा, हुशार तेवढी वाघ आहे की मी बकरी गुरच, मी आज 100 वर्षाची बाई आहे, कमी नाही. बापरे, वय किती आहे तुमचं? 100 वर्ष झालं. माझी आई मेली, आई गेली ना तर बाळू त्यात होते मी. गडद हिरव्या पानांच्या सावलीत तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात मध्यभागी एक दगड मातीचं साधं घर आहे. हे घर कुणालाही सहज सापडणार नाही, कारण ते झाडांमध्ये लपलेलं आहे. जणू काही जंगलानेच त्याला कवेत घेतलेला. आणि या घरात राहणाऱ्या सगुणाबाई आजींचं आयुष्य जंगलातच गेलं आहे. पण आजी मात्र शांत, हसतमुख आणि प्रेमळ आहे. चेहरा सुरकुतलेला असला तरी डोळ्यात चमक अजूनही लखलखीत आहे. येथे राहणाऱ्या ढेबे आजी यांनी वयाची 100 पार केली. अशा परिस्थितीत सुद्धा आजही त्या घनदाट जंगलात राहत आहे. हे घनदाट जंगल साधं सोपं नाही. येथे वन्य प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे. अशा परिस्थितीतही येथे राहणं म्हणजे खूपच खडतर आयुष्य. त्या येथे कशा राहतात, त्यांचं राहणीमान कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला जाणार आहोत आणि त्यांना आपण थोडीफार मदतही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. ढेबे आजींकडे भेट देण्यासाठी पुण्यावरून पुणे, नसरापूरवरून मी वेल्हे हे तालुक्याचं ठिकाण आहे. आणि येथूनच मला तोरणा किल्ल्याच्या एक्झॅक्ट झुंजारमाचीच्या खाली जायचं. बऱ्यापैकी थोडासा गावातूनच एक रस्ता जातो आणि तिथूनच मग मला कच्च्या रस्त्याने काही अंतरावर गाडी थांबवायची आणि तिथून बरंचसं अंतर या जंगलातून चालत जायचं. नमस्कार, मी आज आहे या तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात. हे वेल्हा तालुक्याच्या एकदम वरती आहे आणि इथे आपण बघितलं तर इथे एक आजी राहत आहेत, ढेबे आजी. खूप वयस्कर आहेत, त्यांच्यासोबत राहायला एकही माणूस नाही. ते एकट्या या घनदाट जंगलात राहतात. वरती बघतोय आपण, हा तोरणा किल्ला आहे, याच खाली झुंजारमाची, आणि या झुंजारमाचीच्या या घनदाट जंगलात त्या आजी राहत आहेत. आता मी त्यांना देण्यासाठी किराणा माल आणलेला आहे बऱ्यापैकी. मी आणि माझे मित्र निशांत आवडे सर, आम्ही दोघंही हा किराणा माल घेऊन आज त्यांना देणार आहे. सुरुवातीला ही मदत करतोय आपण आणि अशीच मदत आपण त्यांनाही करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही असंच हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तर इथे यांनाही मदत करा. आता या आजी अशा आहेत की त्यांना सोशल मीडिया माहीत नाही, त्यांना गुगल पे काय असतं ते माहीत नाही, त्यामुळे त्यांना मदत करण्याचं साधन एकमेव की त्यांच्याशी पोहोचू. तर आता आपण हे साहित्य घेऊयात आणि ही जी वाट दिसते या वाटेतून तिथे जंगल आहे, त्या जंगलात आपल्याला त्यांना मदत करायला जायचे. तर चला आपण आता आपण निघूयात. तसे खूपच जड आहे, तर आम्ही दोघे मिळून थोडंफार मदत करत जाऊयात. आपल्या एक्झॅक्ट समोर तोरणा किल्ला आहे आणि ही झुंजारमाची. आत्ता इथे आपल्याला हे शेतीसाठी म्हणजे भात शेती लागलेलं खळगं आहे आणि इथे
रानडुकरांचा खूप मोठा त्रास आहे, त्याच्यामुळे हवेनी हे वाचतं आणि जे रात्री इथे रानडुक्कर फिरतील तर त्यांच्यापासून हे संरक्षण करतं, म्हणजे आवाज होतो. असं हे ग्रामीण भागातलं तंत्रज्ञान बऱ्या ठिकाणी वापरलेलं आहे. कारण की ते रानडुक्कर आले तर शेतीचं खूप नुकसान करतात. बघतोय आपण इथे भाताची शेती आहे. ताई इथे सगुना टेपे कुठे राहतात? सगुना टेपे आजी कुठे राहतात? वाट कुठून आहे त्यांची? ही खालूनच वाट जाते ना? किती लांब किती आहे? जे वर बांधावणी जाऊ का खाली जाऊ? चालेल ना? ते आवाज येते त्यांचाच आहे का आवाज? हा म्हणजे आहेत तिथे ते. चला आपले निशांत सर अवघडला नाही ना? अवघडला नाही ना? कारण की अजून चालायचंय आणि दमलात की लगेच माझ्याकडे द्या. या बांधावरून जाऊ आपण. आता त्यांनी सांगितले 2 रस्ते जात आहेत, पण आपण मला इथूनच जाऊ. मग अवघडला की सांगा बरं का मला. दमलोय. आत्ता या दरम्यान एक ताई भेटल्या, त्यांना विचारलं त्या आजींबद्दल, तर आहेत म्हणल्या. आणि नेमक्या आजी गुरं चाहत आहेत ह्या जंगलामध्ये. आपण हे बघतोय ना वरती जंगल, या जंगलामध्येच कुठेतरी ते गुरं चारतायत. आणि आपण त्यांचा आवाजही ऐकलाय, म्हणजे आपल्याला एकतर गॅरंटी झाली की त्या घरी आहेत. आणि आज आम्ही बऱ्याच ठिकाणी पहाटे चालायला सुरू करतो, सकाळी लवकर जातो, पण या एकमेव आहेत की त्यांच्याकडे मी उशिरा आलेलो आहे. याचं कारण आहे की दिवसभर ते जर गुरं कुठे चारायला घेऊन गेले असतील तर आपल्याला भेटण्याची शक्यता कमी आहे. आत्ता पावसाचे दिवसही सुरू झालेले आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी धबधबेही वाहू लागलेले आहेत. आत्ता आलोय आणि हा जे सुखद अनुभव आहे ना रानमेवा खाण्याचा, करवंद. आता मी दमलोय. आता टर्न आहे निशांत सरांची. तर चला. निशांत सर खूप चिखल आहे, चिखल, आणि या चिखलातून आपल्याला हे सगळं घेऊन यायचंय. पायाची तर वाट लागलेली आहे आणि घसरून पडायची भीती वाटते. अशा परिस्थितीत आम्ही दोघे वाट काढतोय आणि दुसरीकडे भीती आहे लवकर पोहोचायचंय अंधार होण्याच्या आतमध्ये. कारण की जर अंधार झाला तर या रस्त्याने वाट सापडेल हे काय सांगता येणार नाहीये. वाट भेटणे गरजेचं आहे. एका ठिकाणी बाईक लावली आणि तिथून पुढे चालायला सुरू. चालताना एक गोष्ट जाणवली, हे खूपच घनदाट जंगल आहे. तोरणा किल्ला तसं मी बऱ्याच वेळा सर केला, पण असं तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलातून चालण्याचा हा पहिलाच वेळ होता. ढेबे आजींचं घर हे झाडा झुडपात असल्यामुळे सहजासहजी कुठे दिसतही नाही. आम्ही बराच वेळ चालत होतो आणि घर काही दिसत नव्हतं. हळूहळू पाऊल वाट ही पुसट होऊ लागली होती. बराच वेळ चालल्यानंतर घर सापडते की नाही या विचारत असतानाच एकदम अनपेक्षितपणे एक आजी, वयस्कर आजी आमच्या समोर आल्या. समोर आल्यानंतर गप्पा मारताना नंतर लक्षात आलं या सगुण आजी एकदम वाट चुकल्यानंतर देवासारख्या समोर याव्यात अशा या सगुण आजी, ज्यांची आम्ही भेट घेण्यासाठी आलो होतो, त्या एकदम समोर आल्या. ढेबे ना तुम्ही? आम्ही इथं वेल्ल्यात, आम्ही इथं सहज फिरायला आलतो. आणि सगुणाबाई ढेबे तुम्ही त्या तुमचं घर ते आहे का? आणि मग ह्या राहतात इथं एकट्याच त्या? कोण? नाही ते नाहीत राहत. नाही इथं पुढं कोण राहतंय? कोणीच नाही. मग कुठं घर आहे इकडं? कुठं वर घर आहे ते? खासराची वरती आहे. बैल माझा कुठे पडला का काय ते बघते मी. अच्छा. आणि बाकीची गुरु कुठे झाडाची माहिती नाही. ते वनवशी आहे मी, फक्त कुणी नाही मला. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय? हा. भीती नाही वाटत? वाटली तरी कुणाला सांगायचं. मग तुमचं घर कुठे आता? आम्ही तुम्हाला शोधायला भेटायला आलो ऍक्च्युली. आता काय करायचं माझ्या घराचे काय तरा नाही. हे बघा आजी, तुमचं घर तुमच्यासाठी जरी तरा म्हणत असाल ना तरी आमच्यासाठी ते सोन्याचे म्हणतात ना घर, सोन्याची झोपडी तसंच आहे. आम्ही एवढ्या डोंगरात तुम्हाला भेटायला यायला काय कारण आहे? नाही तर आम्ही का तुम्हाला भेटायला आलो? आमच्या माध्यमातून तुम्ही जे खडतर हा जीवन प्रवास तुमचा या ठिकाणी करताय
तो बाकीच्या लोकांपर्यंत पण पोहोचावा. काय मदत त्यातून झाली तर आपण तुम्हाला नक्की करू. आता आम्ही थोडंफार मदत तुमच्यासाठी घेऊन आलोय, पण ह्या व्हिडिओतून अजून काय झाली तर नक्की परत करू आम्ही. त्यासाठी आम्ही आलो तुम्हाला भेटायला. माई बापा हो, मला काही विचार करता येत नाही. मी गरीब बाई, मला कोणच नाही ना. बरं माझे मी जेव्हा खाली गावात जाईन तेव्हा कोणी मला चटणी मीठ कोणी नाही आम्ही आहे ना. आम्ही तुमच्यासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आम्ही असंच येऊ. चला आपण. कोणत्या गावची? आम्ही भोरचेच आहे. मी पुण्याचा आणि हे भोरचे. मी भोरचा आहे आणि हे पुण्याचे आहेत. तुम्ही आता आवाज देत होता, तुम्हीच देत होता ना आवाज गुरांना? हा. मग काय गुरं सापडत नाहीत का? तोच बैल कैलास भाऊ म्हणत होता ना, तोच बैल पाडला का काय केला तोच का हवा ना मला अजिबात. काल सकाळी तो गेला दारातनी सोडून लावला मी घरातनी, आणि त्या बैलाचं कुठे नमुदे झाला. तो बैल मला इतका जीवन कळा आहे अशी झाली. बरोबर. मग त्या बैलांनी तुमचा जीव वाचवला एकेकाळी. जे बैल आहे ना, कुठलाही माणूस उद्या कुठलाही तो जीवन काळात बैल माझी जगवतो. माझ्या जवळ आलं ना माणूस की तो सुटला, डायरेक्ट त्या माणसाच्या अंगावर धावून जातो. म्हणजे मावशी बघा, ह्या जंगलात तुमचा आधार एकमेव तो बैल आहे, कोणी जरी नसलं तरी. बैल बरोबर आहे. बैल आता तोच बैल तुम्ही शोधताय. तोच बैल शोधतोय मी. कडेवनं उडी टाकायला परवा तो चुकला ना तर कडेवनं उडी टाकायला 3 दिवस झाले कडेवनं उडी टाकायला जात होती. बापरे. म्हणजे आधारच त्याचा आहे. तुम्ही आधारच आहे म्हणजे त्या बैलाचाच. बापासारखा लेकासारखा आई बापासारखा आधार आहे त्या बैलाचा. मग त्या बैलासाठी माझा निम जीवन काळात तुटून जाते. मग तो बैल गावाना तर मला याड लागले. नाही कशाला नाराज नका हो, भेटेल ना. कुठं जाणार आहे तुम्हाला? जेवढी बाबा तुमची सोन्याची वाचवली. तुम्हाला मावशी जेवढी त्याची आस आहे ना, ओढ आहे, तेवढीच त्याला पण असणार आहे ना. तो कुठे जाणार आहे? त्याला हे जंगल परिसर सगळं माहितीच असणार आहे. माहिती आहे, पण तो खोंडा आहे ना, ते मारतय ना, एखाद जागी मारील ना तो. त्याच्याने ते मरेल ना, तर तसा नाही मारणार तो. बरोबर. तो चरून येतो, पण बैलाने एखाद जागी जर मारला ना तर मार. वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही काय नाही. वाघाची मी मावशी आहे. वाघ काय करते? तुम्ही वाघाची मावशी आहे, त्यामुळे इथं वाघ. बरोबर आहे की. एवढ्या जंगलात जर वाघ राजा असला तर राजाची मावशी तुम्ही. अरे वा, हुशार. तेवढी वाघ आहे की मी बकरी गुरच मी आज 100 वर्षाची बाई आहे, कमी नाही. बापरे. वय किती तुमचं? 100 वर्ष झालं. माझी आई मेली, आई गेली ना तर बाळू त्यात होते मी. गडद हिरव्या पानांच्या सावलीत तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात मध्यभागी एक दगड मातीचं एक घर. हे आहे ढेबे आजींचं घर. कुणालाही सापडणारही नाही आणि एकदम घराच्या जवळ गेल्याशिवाय हे दिसणार नाही. असं हे सुंदर असं, स्वर्गाहून सुंदर असं जंगलातील घर. नमस्कार. या आहेत सगुणा ढेबे आजी. आज आपण यांच्या इथे आलेलो खास भेट द्यायला. पण बऱ्याच डोंगरदऱ्यांमध्ये फिरतोय, यामध्ये बरेच कुटुंब बघतोय, पण आज मला एक असं कुटुंब, अशी व्यक्ती भेटली म्हणायला हरकत नाही की डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की मी चालत आलो एवढ्या लांब. समोर आसपासचं बघितलं एकदम घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलात हे मातीचं घर आहे, भिंत दगड मातीचं घर आहे. यांना कोणताही इथे आसरा नाही. आम्ही यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही दरवर्षी मदत करू, पण तुम्ही आलात तर यांना इथे नक्की मदत करा. इतकं म्हणजे थोडक्यात ही भयान परिस्थिती इथली. आजी गेली किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? मालक आमचं गेलं ना, तशी मी इथेच आहे. किती वर्ष झाले असतील आता? मालकाला 20-25 वर्ष 30 झालं असेल. 20-25 वर्ष जाऊन त्यांना जाऊन. बापरे. आता तुमचं वय किती? 100च्या आसपास आहे तुम्ही म्हणताय? 100 आहे. 100 नाही वाटत आम्हाला एवढं. 100 आहे. कसं काय तुम्ही म्हणता 100? 100 म्हणजे माझी आई मेली ना, तर त्या आई मेल्याच्या नंतर मी
बारीक मुरवळून आपलं कसं तरी ह्याचा कुणी सांभाळणार नाही. आई होती, भावंड होती, त्या भावंडाने मला सांभाळलं. अच्छा. आणि बाप होता तर पण मग जन्म कधीचा आहे तुमचा? तुम्ही म्हणताय 100 वय, कसं काय 100? आता तो जन्म कवाचा झालेला असेल तर माझ्या बहिणीचं लग्न झालं ना, ती बहीण माझी मरून गेली, तिची पोरांची नातुंड झाली, नातुंड परतुंड झाले. अरे बापरे, परतुंड झाले. मग असेल, कारण डोंगरदऱ्यात फिरणं आहे म्हणून तुम्ही काटक आहे अंगानी, पण 100 वय असेल. 100 वय. तेव्हा तिकडे कुत्री भुकतायत. ती गुरं तुमची तर नाहीत ना डोंगरात धारेवर? त्या वर तोच बैल कुठेतरी पडलेला. खोंड आहे, खोंड पांढऱ्या कलरचं, पांढऱ्या रंगाचं खोंड आहे तिथं. कुठं ते कोण कुत्री भुकतायत त्या काळपात तिथं? हा, बघायचं का? तो का समोर? चला. मला दिसत नाही आपा, तुम्ही दिसत नाही. चला, आम्ही आहे. नाव तुमची काय? माझं निशांत आणि हे अजित. अजित नाव आहे माझं. अजित. तुम्हाला इथं वाघ बिबट्या काय त्रास होत नाही ना? त्यांचं काय नाही बेत. वाघ दिसलाय का पण कधी? मी वाघाच्या घरात मी बकरी खाली, बकरी घेतली तिसकून गुर वाघाच्या तोंडातनं. हा. बापरे. त्याला फक्त दगड मारायची नाही. हे नाही, आता आम्हाला हे तुम्ही सांगणारे जवळजवळ 5वी-6वी व्यक्ती की त्या वाघाला दगड मारायचा नाही. हे प्रत्येक जण सांगतो. दगड मारले की त्याला चीड येते. चीड नाही, तो खाल्याशिवाय राहत नाही. हा ना. इथून मारून तो खाऊन जाणार. त्याला दगड मारायचंच नाही. दगड मारला तर राग येतो त्याला. राग म्हणजे त्याला शीनच येतो. शीन आहे, बरोबर. शीन येतो. शीन आहे. शीन आला की त्याने आपल्याला उचललं. बरोबर. समोर जर आलं तर काय करायचं? अशा काटेने मारायचं. चप्पल किंवा तुम्हाला व्यवस्थित बूट वगैरे घेऊन आलो. मी तुम्हाला आहे ना परत चप्पल घेऊन येतो आजी. नाही घेऊन येणार. असं कसं? आम्ही येणार, परत भेटायला येणार तुम्हाला. माझी लय फार गरीबी आहे. हे बघा, घराची परिस्थिती कशी झाली, घरात जायला जागा नाही. त्या बैलाला मारला, ती सगळ्या भीती पाडून ठेवल्यात खाली. बापरे. लय कधी झालं ते? आता 2-3 दिवस झाले. तुम्ही 2-3 दिवस झाला हा बैल शोधताय? नाही, बैल काल सकाळी गेला. काल 3 वाजता इकडे गेलाय. तुम्ही त्याच्या मागे जात नाही का? नाही, ते मी घरी राहिले ना, तर बैल काढा काढून मिळतो त्याचा. गुरं किती आहेत तुमच्याकडे आता? आता गुरं 6 आहेत. हे घर तुमचं? 2 वाजता. बघा कशी घराची काही नाही. मोडकळीला आलंय पूर्ण. आता ते बांधलंय किती वर्ष झाली त्याला. किती वर्षाचं घर आहे आजी? कमीत कमी तरी 70 वर्षाचा असेल. अरे बापरे. 70 वर्ष घराचं वय? हा, 70 वर्ष. बापरे. म्हणजे माझ्या नवऱ्याचं लग्न करून त्याच्या अंडी लई वर्ष आली होती. आणि इथं लाईट पण नाहीये तुम्हाला? हाय की? आहे ना. मी म्हणलं का अंधारात राहता. लाईट तरी आहे तुम्हाला? लाईट आहे ना. तुमचे सारे माई बाप लागेल एवढं मला आप्पा अनुकूल होऊन आले. माझं चांगलं केलं. लाईट आहे ना? कशी घराची. आरामात सावकाश. लाईट लावा पहिली. तुम्ही या तोरण्याच्या जंगलातल्या राणी आहे, पण लाईट बंद आहे. बरं, राहू द्या. असं लाईट नसली तरी चालते. आपल्याला बसायला जागा आहे का तिथे? नाही, आपण बाहेरच बोलू. हे सामान ठेवून घेऊन दे त्यांना. आपण बाहेरच बोलू. खाली जायचंय तुम्हाला का नाही जायचं? जायचंय. तुमच्याशी 5 मिनिटं बोलणार आहे आम्ही आणि जाणार आहे आम्ही. होय. मग आता मी गुरांना जाईल ती संध्याकाळची काळोख पडताना येईल. तोपर्यंत मी इथं बसून राहसान का तवा? नाही, आम्ही आता भेटायला आलतो. तुमचं घर कसं आहे? एवढं घर म्हणजे मी हे सगळं आई बापाचं सगळा पुरावा आहे मला भाता. नाही, पण आता घराचं काय आतमध्ये तुम्हाला काय आहे का नाही सुविधा? काय साहित्य काय? पडलंय ना सगळं पडलं. मग तुम्ही राहता कुठं नक्की? आम्हाला जरा दाखवा ना आतून. घर दाखवा ना आम्हाला. हे सामान घेऊन येऊ का आतमध्ये? काही इथंच ठेवू. ते साहित्य कुठे ठेवणार आहे तुम्ही? घराची सोय केली ना म्हणजे मग मी हे सगळं करून नवऱ्याचं लग्न करून सगळं करून दिले मी. बापरे. स्वतः आजी तुम्ही कसं राहता? ही आतमध्ये जावा तुम्ही. आतमध्ये नाही, शेती तुम्हाला नाहीच का आता? शेती आहे पण आता आम्ही करीत नाही ना. हे खासार आहे ना, ते आता आलो ते पडले 2-3 वर्ष झालं. त्या खासारातलंच ह्यात मी भात खपत नव्हता.
अरे बापरे, असं होतं. हे पहिलं करायचं, मालक होतं करायचं. आता एवढ्याशा जागेत तुम्ही कसं काय राहताय? काय करायचं? इकडे तुमची चूल आहे का? तिकडे चूल आहे, तिकडे चूल. लांब आहे. तुम्ही जेवण करायचं, त्यातच कसं तरी बळबळ वनवास काढायचं, कसं तरी काय करायचं, आपल्याला कोण आधार आहे? चला आम्ही तुमचं बैल थोडं शोधायला मदत करतो. नको बाई, आम्ही आवाज तर देऊ तुमच्या जोडीने. हे सामान आणलंय ना? शोधू आपण. फक्त आता हे साहित्य घ्या तुम्ही. कुठे गेलं? बाहेर पोतच बाहेर ठेवले. द्या तुम्हीच द्या हाताने. थांबा मावशी, मी ते फोटो देतो. थांबा, ते देत आहेत हो का? थोडं तांदूळ आहे, तेल आहे, तुम्हाला जे काय साहित्य थोडं लागल तुम्हाला जेवण बनवायला. आता तुम्हाला जेवण बनवायची, मग तुम्ही थांबायचं नाही, आम्हाला जेवण नाही करायचं तुमच्याकडे. आता तुम्ही तुमच्या हातचं खायला नक्की येऊ परत. आता तुम्हाला पण गडबड आहे. नाही तर काय, तुम्हाला आनंदाने जेवण केलं असतं दुधाचं. आम्ही तुमच्याकडे परत तुम्ही बघा ते काय ते आणि काढून ठेवा. बाबो, हे काय आणलंय? अहो तुमच्यासाठी आणलंय. आता हे काय एवढं वज आणलंय होय तुम्ही? आता तुमच्यासाठी, तुम्ही एवढ्या जंगलात एकटे राहताय, कोण करणार आहे तुमच्यासाठी सांगा? मग आम्ही केलं म्हणून काय झालं? नातवंडच आहे ना तुमची नातवंड म्हणून आम्ही तुम्हाला आणलंय. तुम्ही ते बघा, काढून ठेवा. बघा तुम्हाला काय लागतं. पाय नाही पडायचं, तुम्ही वयाने मोठे आमच्यापेक्षा. असं नाही. आता तुम्ही एवढी माझ्यासाठी काय म्हणून आला? बिनओळखी नाही ओळख नाही पाळख. आम्ही हे काम करतच असतो आजी, तुम्हालाच नाही. आम्ही खूप ठिकाणी असं फिरलोय, जे आपले डोंगरदऱ्यात लोक राहतात त्यांना भेटून, कारण हीच आपली खरी संपत्ती आहे. महाराजांच्या तुम्ही गड किल्ल्यांच्या साक्षीदार किंवा आज रक्षण करताय पायथ्याशी राहून किंवा राहत राहून. तर असं कोण राहतंय का तुम्ही सांगा आज? मग तुमच्यासाठी थोडंसं केलं म्हणून काय फरक पडतो? आणि तुम्ही आज इथं एकट्या राहताय, तुम्हाला आधार नाही कशाचाच. तुम्हाला सांगा, आता आम्हाला एवढं वजन उचलून इथं आणायला कसं तरी आलोय आम्ही. कारण का बघा, कारण काय होती? कोण मी तुमचा आशीर्वाद आहे ना आम्हाला, तो भेटला ना. आशीर्वादाकरता पुण्य घ्यायला आला, बाकी दुसरं काही नाही. भरपूर पुण्य मिळेल. तुम्ही बोलले ना आजी, तेच खूप आहे आमच्यासाठी. तुमचा हा शब्दच आम्हाला मोठा आशीर्वाद आहे. आशीर्वाद पूर्ण भेटणार. माझ्या आई वडिलाचं तुम्हाला सत्य मिळणार वर्ण. बघा तुम्हाला ते काय त्याच्यातलं बघा. तुम्ही केलं माझ्यासाठी. तुम्ही कुठली माणसं, तुम्हाला काय बायका पोरं आहेत का नाही? सगळे आई बाप आहे का नाही? तुमचं हितनं आई बापासारखं माझ्या तुम्ही जे आणलं, हे कुणासाठी आणलं? पराण्यासाठी आणलं. मग त्याचा आशीर्वाद नाही का भेटायचा? मी मरण पावत होते, जीव गेला होता, जीव निघून गेला होता. आणि गाईच्या गोमतारात येऊन पडले, मी जीव गेला पडले, पालथी पडले. त्या टाक्यात असं तोंड बुडालं आणि त्यात माझं फडफड फडफड करायला लागले. तर त्या गायीनी इतका आशीर्वाद देऊन मला लगेच उठवलं. गाय होती तुमच्या बाजूला? गायीने उठवलं लगेच. बापरे. तिच्या पायावर हात ठेवला, म्हणला आई मी गेले आता तू कोणत्या रस्त्यानं कुठं गाड्या भरून जात्याल तुमच्या? बापरे. त्या गायीने आशीर्वाद दिला मला. ते ताबडतोब उठले आणि तुम्हाला पटणार नाही, उठले आणि तिच्या अंगाखालचं शेण काढलं. अरे बापरे. इतकं तिने आशीर्वाद दिला. म्हणजे जीवजन, माझ्या जीवजनीसाठीच मी त्यांचाच आशीर्वाद. त्यांचा आशीर्वाद म्हणूनच खरं तर तुम्हाला जीवन लाभले मावशी. कारण तुम्ही बोलले ना की तुम्ही आता कुठं गाड्या भरून जाल, म्हणजे तुमच्या माघारी त्यांची काळजी घेणारी कोणीच नाही. आहे का कोणी? नाहीच, कोणीच नाही. मग त्यांचा आशीर्वादच म्हणावं की देवाने तुम्हाला परत जीवन दिलं. नाही काढा तुम्ही जरा. काय ते बघा फक्त काय ते काढा बाहेर. ते काढा टोपल्यात काढा. नाही टोपल्यात काढा ते. अगं बाबू, हे काय आणलं तुम्ही राजे? हो कसा तुम्हाला हे देवानं काय जाऊला काही काम नाही. माझं नाव सांगून गेलं. हे काय केलं? चांगलंच केलं ना. पण आजी त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं? काय ह्याची अवस्था झाली? हे पण तुटलंय सगळं. आता तरी मालक मेल्यापासून 50,000, 60,000, 80,000पर्यंत मी देते. तरी जे काम करी असतात ना, ते नीट बांधत नाही. पैसा घेतला. तुम्ही पैसा कुठं आणता? मग पैसा कुणाचा नाही, सरकारची. मला संजय गांधीचा पगार होता. अच्छा, संजय गांधी योजना. संजय गांधीचा पगार होता, त्याच्यावर एवढं चालवलं. बर. असे म्हणजे सरकारी योजनेचा खरंच तुम्हाला फायदा झाला, म्हणजे असं प्रत्येक गरीबाला झालाच पाहिजे. कणगे किती जुने आहेत मावशी? कणगे ना का तुमच्या म्हणजे एकदम पूर्वीच्या काळातले? नाही, माझ्याकडची घेतले. अच्छा, तुमच्याकडचे? माझे मी एक घेतली 1,000 रुपयाला. अच्छा.
मग चुलीवर स्वयंपाक बनवता तुम्ही इथं आतमध्ये? हा चुलीवर. इकडे ही चूल आहे का समोर? लांब तिकडे कोपऱ्यात ठीक आहे, पुढे कोपऱ्यात चूल आहे. हा ठीक आहे, भांडी ठेवलेली आहेत. काय आणलं हे माझ्या राजू? आम्ही जेवण करायला येणार परत. माझ्याकडे दूध नाही ना, तर मी जेवण तुम्हाला कसं करायचं ते मी करून दिलं. नाही नाही, परत येणार मी जेवण. आम्ही येणार की तुमच्या हातचा. आम्हाला फक्त तुम्ही भात जरी शिजवून दिला, दूध भात जरी दिला तरी बास आहे आम्हाला. आम्हाला काही नाही नाही. ना, नाही तर आम्ही दूध आणतो. दूध आणतो आम्ही. तुम्ही गरम करून दूध भात खायला घाला बस. चालेल चालेल परत भेटायला येऊ तुम्हाला. चालेल. फक्त आणि याच्यापेक्षा मोठी मदत घेऊन येऊ. मग ही नको आणू. हा तुम्हाला सांगते ना, त्या घराची तेवढी दुरुस्ती करून देऊ. या घराची दुरुस्ती तुम्हाला करून देऊ, काळजी नका करू. घराची दुरुस्ती करून, कारण तुमच्या नावाचं कीर्त तेवढं तरी होईल. मावशी, आम्ही निमित्त मात्र आहे. हे बघा, नावाची कीर्ती कुणाच्या आहे? महाराजांच्या. तुम्ही राहताय कुठं? महाराजांच्या गडाच्या पायथ्याला. आपण कुणाची माणसं आहे? महाराज. मग आपल्या नावाचं काय घेऊन बसले तुम्ही? आपण महाराजांचं नाव जपायचं. आणि आपलं नाव काय घेऊन बसले? आपल्याला राजांचा आशीर्वाद अजूनही 350 वर्षापासून आपल्याला महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण जगतोय. आणि आज योगायोग बघा, म्हणजे शिवराजाभिषेक दिवस आहे. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला होता. आज महाराज सिंहासनावर बसले आजच्या दिवशी. हा आजी, तेल बेसन दिलंय, मीठ आहे, तांदूळ आहेत. खोला, सगळं बाहेर काढा. आणि तुम्हाला जर काय कमी पडलं तर मी तिथं खाली आहे, मला भेटायला या. तुम्ही कधी आवाज द्या. डोक्याला तेल लावत जावा. तेलाची बाटली आणली डोक्याला लावायला तेल. ते सगळं वापरा. आम्ही परत घेऊन येऊ तुम्हाला काय लागेल ते. बाई नको, माझी आई बाद झालं. हेच काय हे पाप मला काय? कोण माझं येईल तुम्ही? तुम्ही कोण माणसे? ही आलाव कशी ना माझ्या दारात येऊन ना माझी कथा बघायला आणि घराची याची आणलं तुम्ही. हे अख्खं दुकान उचलून आणलंय काय? माझ्यासाठी आणलं कशा करता? बघा, आज म्हणजे राजाभिषेक दिन 6 जून, मला वाटतं 6 जून 1683 शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. तो दिवस आहे आज. तर आजच्या दिवशी महाराजांनी सिंहासनावर का बसले, छत्रपती का झाले, तर आपली जी रयत आहे ती सुखाने नांदावी. मग आमचं पण कर्तव्य आहे ना, आम्ही महाराजांचे मावळे म्हणून अशा दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पुरवणं किंवा तुमचं पण सुख बघणं. आता तुम्ही हे अशा दऱ्याखोऱ्यात एकटे राहताय, मग तुमची काळजी घेणारं कोण आहे? तर महाराजांचे मावळे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो असं समजा. या तोरण्याच्या पायथ्याला किंवा या तोरण्याच्या जंगलात तुम्ही राहताय, महाराजांनीच आम्हाला पाठवलं तुमच्यापर्यंत. महाराजांनी त्यांचा पुण्य आशीर्वाद घेतला. महाराजांचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना. हे काय? साखर होईल. नाही इकडे मीठ आहे. साखर आत आहे. साखर आतमध्ये आहे. जातंय काय? जात्यावर दळता का तुम्ही? मी का गिरणीचं खात नाही. गिरणीचं नाही, जात्यावर दळून खाताय? अजून गिरणीचं खात नाही? बापरे. हे इथं बसताय, तुम्हाला जागा पुरती का एकटीला बसायला इथं? पुरती. ते आता भरले नाही ना. हे आता का उंदे परवा जे माणूस जे गौंडी आणला पाहिजे आणि हे सगळं दुरुस्त केलं पाहिजे. सगळी भीत घालून घ्यायची. आता आजींचं घर आहे. इथे बैल आणि गुरे बांधलेले आहेत. तसं पाहिलं तर खूपच या हालाकीच्या कंडिशन मध्ये राहत आहेत आणि खरंच यांना मदतीची गरज आहे. आज ही परिस्थिती बघून हा ते दाखवा मला. बैलाच्या समोर झोपून दिवस काढलेले आहेत. का तर बैल रक्षण करतो. बापरे. चोर केली तर येईल ना म्हणून ह्या खालती खड्डेत नाही. इथं बैला जवळ झोपायचे, इथं झोपायचे, इथं तिकडं खालती, तिकडं त्याच्या जवळ झोपायचं. त्याच्या तो तोंड ठेवायचा इथं तोंड ठेवायचा आणि गळ्याखाली मान खाली घ्यायचा. सगळा आपला मान ते माझ्या इथं ठेवायचा. मी तुम्ही रात्री अख्ख्या एकटे असल्यामुळे त्या बैलाच्या समोर झोपलेला आहेत आणि तो बैल तुमचं रक्षण करत होता. त्याचं सत्व आहे मोठं. हा बरोबर. त्या बैलाचं. आणि त्याच्या जोडीला एक गाय होती, तिचं सत्व होतं. गुरं आहेत ना? आहेत गुरं? हा वासरं इथं. बाकी चालायला गेलेत अजून? खाली आहे तिकडे. अच्छा, खाली आहेत. मग इथं फक्त बैल, या जंगलात बैल आणि तुम्ही दोघच एकमेकांना सोबत? नाही, गुरं आहेत ना. अख्खा गोठा भरलेला. तुम्ही बैलासोबत झोपायचे कुठं? याच जागेत?
गुरातनी बैलाच्याच अंगावर झोपायचे? बैलाच्या अंगावर नाही, गाड्या खाली झोपायचं. बैल तिकडे बांधायचा, इकडे गाया बांधायच्या आणि मध्ये झोपायचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला रक्षण म्हणून तो बैलाचा आधार. बापरे. मग बैल, माझा बैलच तसा आहे. आता नाही ना कुठे. नाही, आता आम्ही शोधायला मदत करतो. चला आवाज देऊ. चला आपण आवाज तर देऊ. आता तुम्ही जावा रात्र. चला चला, काय रात्रीला घाबरायचंय, आम्ही आहे. चला चला, तुम्ही आपण बैल तर आवाज तर देऊ. आम्ही थोडा प्रयत्न करतो आणि जर अंधार व्हायला लागला तर आम्ही निघून जातो. नाही नाही, तुम्ही जावा, फार करता. मी बघते गावला तर नाही. नाही चला तुम्ही, आम्ही थोडं बघू, आपण शोधू. तुम्ही एकट्या कुठे या जंगलात शोधणार आहे? चला. नको, आता मी गुरांना जायचे. ते गुरं गेलेत ना बारकी वासरं. आजच्या रात्रीला नव्हतीच गुरं घरात राहती. हे काय उखळ आहे का? कोणतं? हे हा, उखळ. तुम्ही वापरताय काय सगळं? नाही नाही नाही, त्यात काय वापरायचं. ही भिंत कधी पडली? भिंत पडली परवा 13 आता पडली? हा, आता पडली. नाही, पण तुम्ही जरा जपून राहा, नाही तर दुसरीकडे आतमध्ये पडली की मी मेलेच. असं नाही हो, नका म्हणू. आणि वर काय कौला गळत नाही ना पावसाचं? काय गळत ते. हा, त्याला काय करायचं आता आपण. पडली म्हणजे गळते ना पडली. हे काय, हे सगळंच पडले आता? सगळं पडलंय, सगळं सगळं पडलंय. ही गई आतमध्ये पडली ना, गळते नाही पडली. ही पण मातीची भिंत आहे. हा, मातीची. वरतीला मातीची आहे. ते सिमेंटच्या पलीकडे त्याने घातली होती त्या माणसाने. त्याला 70 वर्ष झालं ना पिटीला. टिकल का कोण? आपा तुम्ही काय आणलं होते आणि कशा काय? नका पडू पाय. बघा आजी, तुम्ही वयस्कर आहे, आम्ही तुमच्या पाया पडायचं का तुम्ही आमच्या पाया पडायचं? हे बघा, पाया कुठं पडायचं ते बघा. समोर आपल्या राजांचा गड आहे, तिथं बघा, तिकडे बघा. पाया तिथं पडा. त्यांच्यामुळे आज आम्ही तुमच्यापर्यंत आलोय ना. अहो, या डोंगराला वनवा लागला होता. त्या डोंगराला वनवा लागला, त्या आईचं नाव घेतलं मी, मेंगाई देवीचं. हा, तर म्हणजे आई मला कुणी नाही, वनवा इजला पाहिजे आपोआप. बरोबर, आपोआप इजला. बापरे, किती सत्व आहे. म्हणजे आपोआप इजला बसून. म्हणजे तुमचं काळजी करायला साक्षात देवीनी तिथं चमत्कार दाखवला. काय पाहिजे तुम्हाला अजून? काहीच नाही, काय नको. आणि आम्ही आहे, अधून मधून तुम्हाला भेट देत राहू, येत राहू. काय बोलणार या व्यतिरिक्त? हा महाराजांचा आपला तोरणा साक्षीला इथं. आमच्याकडून जेवढी मदत शक्य आहे तुम्हाला तेवढे आपण करू. चला आजी, काळजी घ्या, बिंदास राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि तसे तुम्ही या जंगलाच्या कोण आहे? या जंगलाच्या कोण आहे तुम्ही? तुम्ही काय म्हणल्या? वाघाच्या कोण आहे तुम्ही? मावशी. मग तुम्ही कोण आहे? जंगलच्या राणी. या तोरण्याच्या जंगलच्या राणी आहे तुम्ही. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, राणी सारखं राहायचं. आणि तुम्ही एकटे या जंगलाच्या मालकीनीत बिंदास, आणि काही टेन्शन नाही घ्यायचं. आता आम्ही अधून मधून येत राहू. आता काय आलंय, आम्हाला पण अंधार होतोय, आम्हाला दिवसाला रस्ता कळायचा नाही. दिवसा रस्ता सापडा ना तुमच्याकडे यायला. आमची गाडी तिकडे लावली आम्ही. तिकडे गाडी लावली. जावा. तुम्ही फक्त चला, येऊ का? काळजी घ्या. हे आता बघितलं आपण, हे आजींचं घर आहे. खंडाट जंगल आहे आसपास एकदम, आणि एक्झॅक्ट माग तोरणा किल्ला आहे. इथे कोणत्याही सुविधा नाहीत, म्हणजे थोडक्यात लाईट आहे इथे, पण यायला जायला वाट नाही, आणि एकटेच राहतात ते, त्यामुळे प्रशासनालाही शक्य नाही. हे घर, हा जंगल आसपासचा परिसर, आणि हा तोरणा किल्ला. तसं जर म्हणलं तर हे नशीबवान घर आहे, कारण की तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला एकदम झुंजार माचीचा एकदम अफलातून नजारा आहे. सुपर लोकेशन, सुपर जागा आहे. पण इकडे जर आलो तर आपण, लोकेशन चांगलं आहे, पण आजींचे जीवन खूपच हलाखीचं आहे. आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. सूर्य ही मावळलेला आहे, त्यामुळे आपल्याला लवकर जायचंय.
आणि त्याच्यामुळेच आपण लवकर आता परतचा प्रवास सुरू करतो, कारण की हा क्षणार्धात अंधारही होईल आणि अंधार झाला तर मला वाटही दिसणार नाही. आजी चला पुढे, चला चला. तुम्ही ऐका, तुम्ही आता काही एवढ्या रात्रीचं येऊ नका. हा हा आम्ही जातो व्यवस्थित, आम्हाला वाट सापडेल. कुठं नाही नाही पोचतो आम्ही आता लय डोंगर दऱ्यात फिरलोय. हा त्यामुळं वाट सगळ्या आता पाठ झाल्यात, आता ही वाट सोडत नाही आम्ही. चला चला येऊ का? येता येत त्या कुठपर्यंत येत आहे? चला मी तुमच्या मागे येतो. ऐकायला आजी काय ऐकत नाहीत. आजींचं म्हणणं तसं बरोबर आहे, कारण की अंधार जर झाला असेल तर चुकण्यापेक्षा लवकर जा, असं आजींचं म्हणणं आहे. तर चला आपण निघूयात. आता घर सोडलं, काही अंतर चाललोय आणि अचानक एकदम अंधार झाला. अगदी रातकिडे ओरडतायत किरकिर म्हणून, आणि लवकर निघायला हवं होतं, पण आजींबरोबर गप्पा मारताना वेळ कधी गेला हे समजलं नाही. कारण की त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचं जे काही ऐकत होतं बोलणं, त्याच्यातून असं एकदम मन स्तब्ध झालं होतं आणि डोळ्यातून पाणी येत होतं. अशी परिस्थिती होती. हे व्हिडिओ आणायचं एकच कारण आहे की यांना काहीतरी मदत व्हावी. आम्ही मदतीचा प्रयत्न करतोयच, आम्हीही मदत करतोय आणि तुम्हीही नक्की मदत करा. आणि अशीच आडवाटेची घरे, डोंगर दऱ्यातील आणि घनदाट जंगलातील घरे, ज्यांना खरंच गरज आहे मदतीची, असेच व्हिडिओ समोर आणण्याचा प्रयत्न करतोय मी. अंधार, आता आपली गाडी ते टोक दिसते का मागे, त्याच्याही पुढे आहे आणि अंधार झाल्यामुळे रस्ताही शोधत आम्ही पुढे जातोय आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि असेच नवनवीन ठिकाणे पाहण्यासाठी आणि तिथपर्यंत मदत पोहोचण्यासाठी हातभारही लावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यासाठी की अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा की त्या लोकांपर्यंत मदत पोहोचणं सहज शक्य होईल. कारण की सोशल मीडियामधून काय होऊ शकत नाही हे कोणाला सांगायची गरज नाही. आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जर पोहोचला तर नक्कीच या आजींना मदतीचे पर्याय जास्त वाढतील. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.